आपल्या शैक्षणिक गुणवत्तेला नवी भरारी देणारे श्रीराम ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट ऍडमिशन ओपन फॉर 11th and 12th सायन्स अकॅडमी फॉर IIT मेडिकल NDA and other competitive exam. जयदत्त टॉवर, सांगली रोड, इचलकरंजी. कॉल 9921004600. Hello students, first of all, good morning to all of you. This is lecture number 8. This is fundamental lectures number 8 of physics. Now student, already we are discussing the 7 lectures that started. The chapter name is force. In force we are discussing what is the force. Force means a pull or push of the body, or the body if it is a rest, if you push the body, if this is considered a body is rest, if you push the body, if you act force, if you pull the body, if you act force. There is a change in shape and size of the body. There is a change in shape, or the body का जर रेस्ट मध्ये असेल तर मोशन मध्ये असेल, मोशन मध्ये जाईल, मोशन मध्ये असेल तर रेस्ट मध्ये येईल. हे दोन्ही त्याच्यामध्ये कंडिशन्स येऊ शकतात. तुमच्या लेक्चर नंबर 7 मध्ये मी त्याच्यामध्ये पॉइंट्स डिक्लेअर केले. त्याच्यामध्ये आपण फोर्स कॅन बी क्लासिफाइड इन फोर्स. देयर आर 2 टाइप्स. First is contact force and second is non-contact force. Contact force means the two bodies are directly contact to each other. Consider मी एका हातात काय घेतला, हा पेन धरला, काय झाला, हा फ्रिक्शनल फोर्स. हा काय झाला, कॉन्टॅक्ट फोर्स. मग देयर आर फ्रिक्शनल फोर्स, स्प्रिंग फोर्स, नंबर ऑफ फोर्सेस वी आर डिस्कसिंग. How their force act on we are discussing by example. In lecture we are discussing there is a non-contact force. There is a non-contact force. This title is our non-contact force. Non-contact force, they are having 3 non-contact force. Generally we are discussing here. First is gravitation force, second is electrostatic force, and third is our magnetic force. These are non-contact force. Sir, non-contact force म्हणजे non-contact force means the bodies are not directly contact to each other. There is indirect contact of the bodies. There is indirect contact of the bodies. म्हणजे काय सर, आता इथं मी इथं उभा आहे आणि आपला मोबाईल आहे. ह्या मोबाईल मध्ये माझ्यामध्ये कुठला फोर्स असेल, ग्रॅव्हिटेशन फोर्स. कुठला फोर्स असेल इथं, ग्रॅव्हिटेशन फोर्स. नेक्स्ट, आता सर हे दिसत नाही आपल्याला, अजून असा कुठला फोर्स सांगा सर. आता माझ्यामध्ये आणि कशामध्ये, एक मून मध्ये, चंद्र आणि माझ्यामध्ये कुठला फोर्स असेल इथं, ग्रॅव्हिटेशन फोर्स. और आणि कुठला जर प्लॅनेट घेतला दुसरा, नेपच्यून वगैरे, ह्याच्यामध्ये कुठला फोर्स असेल तर ग्रॅव्हिटेशन फोर्स. नाउ here we are discussing in universe. There is a first we are discussing, first point is gravitation force. In universe there is a any 2 masses in universe. टोटल ह्या युनिवर्स मध्ये कुठल्याही 2 मासेस घेतला तुम्ही, काय कुठलाही 2 मासेस घेतला, m1 मास हे m2 मास, m1 मास m2 मास, जर हे r डिस्टन्स सेपरेट केले असतील, तर याच्यामध्ये काय असतात, कुठला फोर्स असतोय, ग्रॅव्हिटेशन फोर्स. कसं दाखवतोय आपण, F is equal to G m1 m2 upon r square. हा युनिवर्स मध्ये कुठेही, आता माझ्यामध्ये आणि त्या पेन मध्ये अट्रॅक्शन आहे, ह्या पेनचा काय तर मास आहे, माझं काय तर मास आहे, ह्या दोन्ही मधले आमची किती आहे, ही r डिस्टन्स आहे. फोर्स डायरेक्टली प्रोपोर्शनल टू G m1 m2 upon r square. याच्यामध्ये जो फोर्स आहे तो असेल, फार कमी फोर्स असते का, फोर्स असते प्रत्येकामध्ये. तुम्ही जर बसला असेल आपल्यामध्ये टेबल मध्ये फोर्स आहे, माझ्यामध्ये ह्या बोर्डवरती, व्हाईट बोर्डवरती दोन्ही मध्ये फोर्स असेल. दिस इज कॉल्ड ॲज ग्रॅव्हिटेशन फोर्स. इन दिस ग्रॅव्हिटेशन फोर्स एक्झिस्ट इन टोटल युनिवर्स. ह्या पूर्ण युनिवर्स मध्ये हा फोर्स एक्झिस्ट असतोय. तर व्हॉट इज बाय ग्रॅव्हिटेशन फोर्स, डेफिनेशन मिळते बघा. In universe, each particle, every particle or each particle attract each other. Every particle in universe, every particle attracts each other due to its mass. काय अट्रॅक्ट होत असेल, त्याच्यावर काय असेल, मास असेल. मग सर असं ते इलेक्ट्रॉन प्रोटॉन मध्ये पण होतंय, काय होतंय, ज्याच्याकडे मास आहे, सर ह्या मोबाईल मध्ये मास आहे, काय हाय, ह्या मोबाईल मध्ये मास आहे, हा मोबाईल सुद्धा अट्रॅक्ट होते आपल्याकडे. सर ह्या याच्यामध्ये पण मास आहे, हा सुद्धा आपल्याला अट्रॅक्ट होत असते. तर मासेस काय असतात, कमी असतात. मास कमी असेल, त्याच्यामध्ये फोर्स काय असणार आहे, कमी असणार आहे. In universe, each particle attracts each other particle due to its mass and separated by a certain distance. कशा असते ते, separated by a certain distance. This force of attraction between particles is called as gravitation force.
This force of attraction is called as gravitational force. दोन मासेस मध्ये हे एक मास आहे m1, हे एक मास आहे m2. या दोन्ही मध्ये डिस्टन्स किती आहे r आहे. त्याच किती सेपरेटेड डिस्टन्स किती आहे r आहे. तर याचा फोर्स किती असेल F g m1 m2 r². हे प्रूव्ह कोण केले? सायंटिस्ट. माझा फेवरेट, तुमचा फेवरेट कोण? न्यूटन. न्यूटन सायंटिस्ट न्यूटन हा फिनॉमिना प्रूव्ह केला. हा लॉ सांगितलाय. दिस इज कॉल्ड एज लॉज ऑफ न्यूटन. ह्याच्यामध्ये येईल अजून पुढे आपल्याला F g m1 m2 r², where g is universal gravitation constant, where g is universal gravitation, where g is universal gravitation constant, where g is universal gravitation constant. आता मला सर युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशन कॉन्स्टंट म्हणजे काय? ह्या युनिव्हर्स मध्ये कुठेही गेला, मग मी म्हटलं मंगळावर गेलो तर जी ची व्हॅल्यू सारखीच. सर मी आमच्या घरात गेलो आता, जी ची व्हॅल्यू सारखीच. सर आमच्या मामाच्या घरात गेलो मी, जी ची व्हॅल्यू सारखीच. तर जी ची व्हॅल्यू किती असते? मी नाही सांगणार, तुम्हीच सांगायचं. काय असते जी ची व्हॅल्यू? तुम्हीच सांगायचं. कमेंट बॉक्स मध्ये जी ची व्हॅल्यू टाकायची. कमेंट बॉक्स मध्ये जी ची व्हॅल्यू टाकायची. कमेंट बॉक्स आहे. कमेंट बॉक्स मध्ये जी ची व्हॅल्यू टाकायची. कमेंट बॉक्स मध्ये जी ची व्हॅल्यू टाकायची. समजतंय? आणि याच्यानंतर आपण नेक्स्ट नेक्स्ट ग्रॅव्हिटी फोर्स काय असतोय, ग्रॅव्हिटी फोर्स कुठे ऍक्ट होतोय, तो कन्सेप्ट तुम्हाला सांगणार आहे मी आता. So students, next our point is in this first point. फर्स्ट मध्ये कॉन्टॅक्ट फोर्स मध्ये, नॉन कॉन्टॅक्ट फोर्स मध्ये येतोय. नेक्स्ट इज ग्रॅव्हिटी फोर्स. ग्रॅव्हिटी फोर्सचा एक्झाम्पल काय सांगेन मी? पेन वर फेकला मी, काय येतोय? पेन परत खाली येतोय. मी वर चुडी मारली, काय येतोय? आपण परत खाली येतोय. काय येतोय असं? का आपण प्रत्येक गोष्ट खाली येत्या? कुठला असं येतं? ग्रॅव्हिटी फोर्स. त्याचं काय असतं? ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी असते. जर वरती टाकला मी तर कुठला फोर्स असतोय? ग्रॅव्हिटी फोर्स. ग्रॅव्हिटी फोर्स म्हणजे काय असतोय? काय असते? हा वेट W इज इक्वल टू mg. कुठे ऍक्ट होते? हा फक्त अर्थ वरती एक्झिस्ट असतोय. कुठे एक्झिस्ट असतोय? अर्थ वरती एक्झिस्ट. सर असं कसं काय? मून वरती पण असतात की जी ची व्हॅल्यू काय असेल तर कमी असते. आपल्या इथे जी ची व्हॅल्यू जी इज कॉल्ड ॲज ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. सर तिथं तुम्ही जी ची व्हॅल्यू काय असते? कमी असते फार. आता इथे किती जी ची व्हॅल्यू असते? कमेंट बॉक्स मध्ये टाकायचं. जी ची व्हॅल्यू काय असते? कमेंट बॉक्स मध्ये टाकायचं. कमेंट बॉक्स मध्ये आहे, कमेंट बॉक्स मध्ये जी ची व्हॅल्यू टाकायची. समजतंय? नेक्स्ट काय बघा, ग्रॅव्हिटी फोर्स मीन्स अर्थ ऑल्सो अट्रॅक्ट्स. अर्थ इज ऑल्सो अट्रॅक्ट ऑल द अर्थ ऑल्सो अट्रॅक्ट ड्यू टू इट्स मास ऑल द अदर मासेस. काय करते? अर्थ कडे काय मास आहे, अर्थचं काय स्पेसिफिक मास आहे, आणि ती काय करते? प्रत्येक मासला सेंटर अट्रॅक्ट करते. ही अर्थ आहे माझी, तर काय करते? ही प्रत्येक जो मी जर उडी मारली तर मी अर्थ मध्ये आहे ना, प्रत्येक मासला काय करते? सेंटर अट्रॅक्ट करते. म्हणजे W इज इक्वल टू काय असते? mg. किंवा फोर्स इज इक्वल टू काय म्हणू शकतो आपण इथं? mg. फोर्स इज इक्वल टू काय म्हणू शकतो? mg. अर्थ ऑल्सो अट्रॅक्ट ड्यू टू इट्स मास ऑल द अदर मासेस अराउंड इट. प्रत्येक त्याच्याजवळ जे मास असेल, अर्थ जवळ जे मास असेल ते काय करते? ते खेचून घेत असते. प्रत्येक मास असेल ज्याच्या अर्थवरती मास असेल ते काय करते? ते ह्या जी ची व्हॅल्यू मुळे काय असते? सेंटरला खेचून घेत असते. दिस इज कॉल्ड एज ग्रॅव्हिटी फोर्स ऑर वेट ऑफ द बॉडी. दिस इज कॉल्ड एज ग्रॅव्हिटी फोर्स ऑफ द वेट ऑफ द बॉडी. सो W इज इक्वल टू काय असेल? mg. सो G इज कॉल्ड ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. G ची काय व्हॅल्यू? कमेंट बॉक्स मध्ये टाकायची. G ची व्हॅल्यू काय करायची? कमेंट बॉक्स मध्ये टाकायची. समजले का? बघा, आपण एक कुठला फोर्स बघितला? ग्रॅव्हिटेशन फोर्स. त्याच्यामध्ये काय बघितलं? दोन मासेस मधला फोर्स आहे, दिस इज कॉल्ड ॲज ग्रॅव्हिटेशन फोर्स. आणि जो एका सिंगल मास आणि दुसरा काय आपल्या अर्थ मध्ये, ह्याच्यामध्ये जो फोर्स असेल तर त्याला काय म्हणतो आपण? ग्रॅव्हिटी फोर्स. त्याला काय म्हणतो आपण? ग्रॅव्हिटी फोर्स. ते मास काय करत असतंय? कायम डाऊनवर्ड डायरेक्शन. आता आपल्याला कितीला आपल्याला आय थिंक 10वीला आपण शिकलोय, न्यूटन झाडाखाली बसला होता, सफरचंद पडलं. काय असेल ते? दिस फोर्स इज कॉल्ड ॲज ग्रॅव्हिटी फोर्स. दिस फोर्स इज कॉल्ड ॲज ग्रॅव्हिटी फोर्स. ते सेमच येत आहे. समजलं का पॉइंट? बघा हा, ते इक्वेशन लिहून घ्या. आणि नेक्स्ट आपण बघणार आहोत इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स.
Hello student, now this second force is our electrostatic force. Second force is our electrostatic force. What is by electrostatic? First, what is by electrostatics? What is by electro and static? Electro means charge. We called it is charges. We called it is electro means charges. Which type of charges? Positive charge, negative charge, electrons, protons. These are number of charges. Static means rest. The charges at rest. If the two charges are rest, the force between that is called as electrostatic force. हा दोन चार्जेस आहेत, हा एक चार्ज आहे, हा एक चार्ज आहे. याच्यामध्ये जो फोर्स असेल त्याला दिस इज कॉल्ड एज electrostatic force. Here we consider two charges. Charge is denoted by we know that charge is denoted by Q, small q or capital Q. Consider this is charge Q1 and another charge is Q2. Consider a charge, this is charge Q1, this is charge Q2, and separated by distance are, consider two charges Q1 Q2. Q1 is positive charge, Q2 is negative charge. Q1 is positive charge, Q2 is negative charge. So force between Q1 Q2 is denoted by F is equal to K Q1 Q2 upon R square. The electrostatic force between two charges is F is equal to K Q1 Q2 upon R square. So this is positive charge, this is negative charge. This is positive charge, this is negative charge. So there is a attractive force. 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 So consider there is another charge. We are considering another system. There is, consider here, there is a charge Q1 and another charge Q2. Another charge Q2. Q1 is positive, Q2 is also positive. Q1 is positive, Q2 is also positive, and separated by distance r. So there is a Q1 is positive, Q2 is positive. There is a repulsive force. 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 Q1 is positive, Q2 is a positive. There is a repulsive force occur. चार्ज काय होतात, दोन रिपेल होतात, जवळ येत नाहीत, लांब लांब जातात. तू नको माझ्या गड्डीत येऊ नकोस, तू माझ्या गड्डीत येऊ नकोस, तू लांब लांब पड. सर मी लांब लांब पडणार. हे लांब लांब पळतात. हा Q1 लांब पळतो, Q2 लांब पळतो. यांच्यामधला फोर्स काय असतोय? फोर्स इज इक्वल टू K Q1 Q2 अपॉन R स्क्वेअर. काय असतोय? K Q1 Q2 अपॉन R स्क्वेअर. सर दोन्हीला पण तुम्ही फॉर्म्युला सेम दिला की फॉर्म्युला सेम असतोय का डायरेक्शन नंतर काय होते याची चेंज होते. हा Q2 अपॉन Q1 होतोय, हा Q1 Q2 होतोय. हे तुम्हाला येईल अजून पुढे ते. फक्त हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. इलेक्ट्रोस्टॅटिक मीन्स चार्ज अँड रेस्ट. चार्जेस रेस्टचा स्टडी करणे म्हणजे काय असतंय इलेक्ट्रोस्टॅटिक. Q1 Q2 दोन चार्जेस घेतला, एक पॉझिटिव्ह घेतला, एक निगेटिव्ह घेतला, सेपरेटेड बाय डिस्टन्स r ठेवलं. F is equal to K Q1 Q2 upon R square where K is called as constant. K is called as constant. K ची व्हॅल्यू काय असते बघा 1 upon 4 pi epsilon. लक्षात ठेवा 1 upon 4 pi epsilon और काय असतोय आपण epsilon नॉट घेतोय, 1 epsilon नॉट K घेतोय. epsilon म्हणजे काय असते, this is permittivity. epsilon is called as permittivity. K is a constant मी तुम्हाला सांगितला. नेक्स्ट अनदर सिस्टीम घेतली, त्याच्यामध्ये Q1 Q2 चार्ज कसे आहेत रेस्ट मध्ये, सेपरेटेड बाय डिस्टन्स कसा आहे r आहे. दोन्ही पण पॉझिटिव्ह आहेत, हा पण पॉझिटिव्ह, हा पण पॉझिटिव्ह. त्याच्यामध्ये काय असणार रिपल्सिव्ह फोर्स. इथं पण F is equal to K Q1 Q2 upon R square. K काय असणार माझा कॉन्स्टंट. व्हॅल्यू काय असते 1 upon 4 pi epsilon. epsilon is a permittivity. परमेबल किती करतोय तो म्हणजे परमिटिव्हिटी. नेक्स्ट K ची व्हॅल्यू सांगायची आता मला. K ची व्हॅल्यू काय करायची कमेंट बॉक्स मध्ये सांगायची मला. K ची व्हॅल्यू काय करायची कमेंट बॉक्स मध्ये सांगायची. काय डेफिनेशन बघायची, डेफिनेशन सांगतो शॉर्ट मध्ये सांगतो आता याच्यामध्ये. इट ऍक्ट्स बिटवीन हा दोन म्हणजे दोन कशामध्ये लागतोय. इट्स ऍक्ट बिटवीन चार्जेस
separated by certain distance, separated by certain distance. It's act between two charges separated by certain distance. It act between two charges separated by certain distance. It may be attractive or repulsive. हा काय असतोय, अट्रॅक्ट असेल किंवा काय असेल, रिपल्स असेल. हे दोन्ही अट्रॅक्ट एकमेकावर करतील किंवा काय करतील, रिपल्सिव्ह करतील. सर अट्रॅक्ट कधी करतील, पॉझिटिव्ह असेल निगेटिव्ह असेल अट्रॅक्ट करतील, निगेटिव्ह असेल रिपेल करतील, पॉझिटिव्ह असेल रिपेल करतील. काय असेल, रिपल्शन कधी होते, अट्रॅक्शन कधी होते तुम्हाला सांगितलं. चार्जेस रेस्ट मध्ये असेल तर एक्झाम्पल काय असेल आपण बघितलं. चार्जेस काय काय कंगवा घ्यायचं, डोक्याला घासायचं, काय त्यावर चार्जेस. लगेच कागदावर न्यायला काय होणार, कागदावर काय होतात, अट्रॅक्ट होतात. लहान कागद तुम्ही तेव्हा फुग्याला आपण हे केलं, फुगा आपण डोक्याला घासला कागदात, त्याच्यावर चार्जेस येतात. दिस इज कॉल्ड एक्झाम्पल ऑफ इलेक्ट्रिसिटी. बेसिक एक्झाम्पल आपण शिकलोय त्याच्यामध्ये. आणि ते चार्जेस तर काय देतात, पॉझिटिव्ह असं काय होतात, रिपल्सिव्ह होतात. कधी फोर्स असतोय हा इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स कधी असतोय, व्हेरी काय म्हणू शकतो आपण, आर Q1 Q2 काय असेल, आर डिस्टन्स मध्ये काय असेल, सेपरेट केलेलं असेल. तर हा पॉइंट समजला का बघा. आणि नेक्स्ट पॉइंट इज अवर मॅग्नेटिक फोर्सेस. मॅग्नेटिक फोर्सेस. Now students, this is the third force, that is magnetic force. What is the magnetic force? Magnet म्हणजे काय, चुंबक मध्ये जो फोर्स असेल तो काय असेल, मॅग्नेटिक फोर्स. म्हणजे चुंबक कसं असतंय, त्याला किती पोल असतात, दोन पोल. काय काय असतात, एक N पोल, हे S पोल, N पोल S पोल. आता याच्याजवळ आपण खेळा नेला, मोळा काय म्हणून राहील, अट्रॅक्ट होणार. आयर्न त्याला म्हणतोय, आयर्न नेल म्हणलो आपण. तो काय म्हणतो इथं, अट्रॅक्ट होतोय. हा मोळा जर असेल माझा, हा काय होते इथं, अट्रॅक्ट होतोय. दिस इज द मॅग्नेट. याच्यावर काय होईल, अट्रॅक्ट होईल. सेकंड, याच्यामध्ये पण अट्रॅक्शन रिपल्शन होतंय. हा N पोल, हा S पोल. इथं अजून एक मॅग्नेट घेतला मी, हा S पोल, हा N पोल. इथं काय होईल, इथं रिपल्शन होईल. इथं काय होईल, इथं रिपल्शन. ऑलरेडी मी आय थिंक 8वी 9वी ला असेल हे सगळं. दोन S मध्ये काय होईल, रिपल्शन. N एकत्र आलं काय होणार, रिपल्शन. इथं जर काय असेल, हा N पोल S पोल, इथं माझा हा N पोल S पोल. याच्यामध्ये काय होईल, कायम अट्रॅक्शन. याच्यामध्ये काय होईल, कायम अट्रॅक्शन. सेम पोल असेल तर काय होईल, रिपल्शन. अपोजिट पोल असेल तर अट्रॅक्शन. मॅग्नेटिक फोर्स आपण बघितला, याच्यामध्ये जास्त काय सांगण्यासारखं नाही आहे. इट इज द फोर्स ऑफ अट्रॅक्शन और रिपल्शन बिटवीन अपोजिट और सेम पोल्स ऑफ मॅग्नेट. दोन मॅग्नेट मधला काय असेल, हा फोर्स असेल. दिस इज कॉल्ड एज मॅग्नेटिक फोर्स. नेक्स्ट लेक्चरला आपण बघणार आहोत लॉज ऑफ मोशन. नेक्स्ट लेक्चरला काय बघणार आपण, लॉज ऑफ मोशन. न्यूटनचे 3 लॉ बनणार आहे. 3 लॉ मध्ये त्यांना काय सांगितलं ते बघायचं आहे. त्याच्यानंतर अजून प्रॉब्लेम घेता येईल तर प्रॉब्लेम घेणार आहे मी अजून. त्याच्यामुळे कंटिन्यू तुम्ही बघत राहा. कमेंट बॉक्स मध्ये सांगितले कमेंट टाकत जावा. व्हिडिओ आपले शेअर करा सर्वांना, आपल्या मित्रमैत्रिणींना सर्वांना व्हिडिओ शेअर करा. शिक्षकांना असेल तर शिक्षकांना आपले व्हिडिओ शेअर करा. याच्यामध्ये अजून काय तुम्हाला कमी वाटत असेल, अजून मी सांगण्याची पद्धत तुम्हाला चेंज करायची असेल किंवा मी फास्ट सांगत असेल, असं काय प्रॉब्लेम येत असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय डिफिकल्टीज वाटत तर तसं सांगा. समजत नसेल तर तसं मेसेज करा मला. अजून मी याच्यामध्ये काय चेंज करून घेईन. अजून याच्यामध्ये पॉइंट काय पाहिजे असेल, प्रॉब्लेम पाहिजे असतील तर प्रॉब्लेम टाकत जाईल मी तुम्हाला फक्त तुमचे सजेशन्स मला पाहिजेत. तुमचे सजेशन्स माझ्यासाठी फार इम्पॉर्टंट आहेत. तुमचे सजेशन्स हा माझा व्हिडिओ करण्यासाठी हा माझा उत्साह असेल. फक्त तुम्ही सजेशन मला वेळची वेळ द्या, एवढीच माझी अपेक्षा आहे. थँक्यू ऑल ऑफ यू.